नमस्कार माझ्या गोड ताईंनो, कशा आहात सगळ्या? मी सरिताने खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. दिवाळी झालेली आहे आणि पुन्हा आपल्या रुटीनमध्ये सुरुवात झालेली आहे. शॉपच्या रुटीनला सुरुवात झालेली आहे. तर 2-3 दिवस आराम केल्यानंतर पुन्हा कामामध्ये मन लागत नाही आहे, कारण थोडी आरामाची सवय झाली असेल असं मला वाटतं. तुम्ही तुमची दिवाळी कशी गेली, तुम्ही कसं एन्जॉय केलं, किंवा तुमची दिवाळी दगदगीची गेली, धावपळीची गेली की निवांत गेली, हे कमेंट सेक्शनला मला नक्कीच सांगा. तर आज जो मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे की मी दिवसामध्ये किती ब्लाऊज शिवले, किंवा एका दिवसामध्ये दुपारनंतर येऊनही एवढे माझे ब्लाऊज कंप्लीट झाले, या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये एका ताईची कमेंट आली होती की ताई, ब्लाऊज शिवल्यानंतर ओव्हरलॉक करायचा की ब्लाऊज शिवायच्या अगोदर ओव्हरलॉक करायचा, अर्धवट ब्लाऊज असतो त्यावेळेला ओव्हरलॉक करायचा, म्हणजे नेमका ओव्हरलॉक करायचा कधी, असा प्रश्न आहे त्या ताईला. म्हणलं चला त्या ताईसाठी छोटासा का होईना व्हिडिओ बनवूया, कारण आत्ताच मी सुद्धा कामातून मोकळी झाली आहे. आज काही शिवायचं नव्हतं, म्हणजे कटिंगच नव्हतं. सुरुवात केलेली आहे कालपासून कामाला. कोणाकोणाचं काय काय द्यायचं आहे, कोणाचं दिवाळीनंतर कोणत्या डेटला द्यायचं आहे, या सगळ्या गोष्टी मी जरा सर्च केल्या. पिशव्या वगैरे मागे मी काढून ठेवलेल्या आहेत त्या पद्धतीने. काही ब्लाऊजं कटिंगला घेतली तर त्यांचे बरेचसेच अस्तर संपलेले आहेत, धागे संपलेले आहेत, फॉल संपलेले आहेत. अस्तर, फॉल, धागे किंवा इतर गोष्टी ज्या आहेत त्यासुद्धा संपलेल्या आहेत दिवाळीच्या ह्या धावपळीमध्ये आणि या सगळ्या वर्कलोडमध्ये, कारण खूप साऱ्या गोष्टी आपल्याला वापराव्या लागतात या सणासुदीच्या ऑर्डर्ससाठी. तर बऱ्याच गोष्टी संपलेल्या आहेत, त्यांचीसुद्धा थोडीफार लिस्ट काढायची होती, तीसुद्धा मी लिस्ट काढलेली आहे. किंवा अस्तरचे कलर कोणते संपलेले आहेत, तागे कोणते संपलेले आहेत, ते सुद्धा मी ते थोडेसे चेक करत होती. आणि ते चेक करता करता डोक्यात आलं की ही कमेंट मी वाचली होती थोड्या वेळापूर्वी, कारण व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर बऱ्याच वेळ आपल्याला वेळ नसतो कमेंटला उत्तर द्यायला. तर बऱ्याच ताई म्हणतात की ताई प्लीज रिप्लाय द्या, तर मलासुद्धा त्यांना रिप्लाय द्यायचा असतो, कधी कधी कामातून होत नाही. तुम्ही अजिबात नाराज होऊ नका किंवा मनाला लावून घेऊ नका की ताईने मला रिप्लाय दिला नाही. जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा मी नक्कीच तुम्हाला त्या कमेंटला रिप्लाय देत असते. त्या कमेंट बॉक्समध्ये एक नजरेस माझ्या कमेंट अशी आली की ताई, ब्लाऊजला ओव्हरलॉक नेमका कधी करावा. तर म्हटलं चला, छोटीशी गोष्ट आहे पण बऱ्याच ताईंना हा डाऊट असतो किंवा थोडा प्रॉब्लेम्स असतो की कधी नेमक्या गोष्टी कोणत्या कराव्या. तर हे बघा, इथे मी एक ब्लाऊज शिवलेला आहे. आता हे ब्लाऊज मी दिवाळीच्या अगोदर शिवलेलं आहे आणि ते नेलेलं नाही क्लायंटनी. ती बहुतेक गावी गेलेली, त्याच्यामुळे तिचे 3-4 ब्लाऊज राहिलेले आहेत. दिवाळीतले सगळे ब्लाऊज गेलेले आहेत, त्यातले काही शिल्लक नाही आहेत. तुम्हाला मी दाखवते की किती ब्लाऊज होते ना, तर किती राहिले. खूप मोजकी ब्लाऊज राहिलेले आहेत. तर हे पहा, दिवाळीमध्ये शिवलेले हे पुढचे 2 ब्लाऊज आणि मध्ये 1-2 ब्लाऊज आहेत, तेवढेच काय ते शिल्लक राहिलेले आहेत. त्याच्यामधलंच हा मी आता तुम्हाला जो पिंक कलरचा ब्लाऊज दाखवला तो सुद्धा शिल्लक आहे, म्हणजे न्यायला भेटलेला नाही म्हणून. बाकी सगळे ब्लाऊज गेलेले आहेत. आणि मी जेवढे शिवलेलं तेवढे ज्यांना लेट झालेलं तेव्हा त्यांना सगळ्यांना कॉल करून सांगितलं होतं, कारण मलासुद्धा नंतर माझ्या घाईच्या वेळेतून वेळ काढणं होत नाही, किंवा पूजेच्या वेळेतून मला होत नाही येणं. सगळ्यांना देण्याचा नक्कीच प्रयत्न केलेला आहे. आणि अगदी मोजकेच ब्लाऊज आपल्या हँगरला राहिलेले आहे, त्याच्यातले 4-5 ब्लाऊज तर मेजरमेंटचेच आहेत, तर ते सुद्धा या ब्लाऊजांसोबत जातील. तर या दिवाळीला शिवलेले सगळे ब्लाऊज गेलेले आहेत काय, तर 4-5 ब्लाऊज मोजकेच आहेत, ते न्यायचे राहिले होते. तर त्यांचं माझं टायमिंग मॅच झालं नाही. मी अगदी 10 वाजता रात्री कॉल करून त्यांना सांगितलं, तरीसुद्धा त्यांना यायला वेळ नव्हता. त्या आता येऊन नेतील. पुन्हा आपलं शॉप रुटीन चालू झालेलं आहे. तर कारण 2 दिवस मी सुद्धा दिवाळीची निवांत सुट्टी खाल्लेली आहे. इतक्या वर्षातून पहिल्यांदाच असं झालेलं आहे की मी दिवाळीला, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आणि दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी 2 दिवस निवांत आराम केलेला आहे. तर छान वाटलं मलाही, कारण इतक्या वर्षांचं ते रुटीन होतं. दिवाळीच्या दिवशी, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी 7 वाजेपर्यंत, 7:30 वाजेपर्यंत मी इथेच असायची ऑर्डर देता. तर यावेळेला काही ऑर्डर कमी घेतलेल्या आणि ज्या काही घेतलेल्या होत्या त्या कंप्लीट आदल्या दिवशी खूप धावपळ करून केल्या होत्या. आणि मी मस्त एन्जॉय केलेलं यावर्षीचं दिवाळीचं लक्ष्मीपूजन. हे पहा, हे जे ब्लाऊज आहे ते रेडी झालेलं आहे. आणि फिटिंग टाकल्यानंतर ओव्हरलॉक करायचं की अगोदर ब्लाऊज अर्धवट शिवलेला असं त्यावेळेला करायचं, हे मी आता सांगणार आहे. कारण व्हिडिओ ज्या गोष्टीसाठी आहे ते सोडून मी माझं दिवाळीचं रुटीन तुम्हाला सांगत बसलेले आहे. तुमच्यातल्या काही ताई वाट बघत असतील की ह्याचं कधी मला ताई सांगते. तर आता हा ब्लाऊज बघा फिटिंग झालेला आहे. आता फिटिंग झाल्यानंतर तुम्ही जर ओव्हरलॉक कराल तर स्लीव्जला आपण ओव्हरलॉक करतो, स्लीव जोडलेला इथे, ते आपल्याला ते फिटिंगमध्ये गेलेलं असतं. तर हा फिटिंगचा मार्जिनचा जो भाग असतो तो ओपन राहतो, इथे आपल्याला नंतर ओव्हरलॉक करता येत नाही. हा झाला स्लीवचा, पाठचा, पुढचा दोन्ही साईडचा प्रॉब्लेम सेम होतो. हा पाठीमागचा भाग आहे, फिटिंगच्या इकडे तुम्हाला ओव्हरलॉक करता येणार नाही. हा पुढचा भाग आहे, फिटिंगच्या इकडे तुम्हाला ओव्हरलॉक करता येत नाही.
शिवाय हा जो क्रॉसपट्टीचा भाग आहे आपला, क्रॉसपट्टी जी आहे ती सुद्धा फिटिंगच्या अलीकडे आपल्याला जेवढं फिटिंगमध्ये गेलेलं आहे मार्जिनचा भाग आहे 1-1.5 इंचाचा, तिथे आपल्याला हात ओव्हरलॉक करता येत नाही. मग यावेळेला काय करायचं आहे, आपण जेव्हा स्लीव्ज लावून घेतो, क्रॉसपट्टी लावून घेतो, त्यावेळेला स्लीव्जला आणि क्रॉसपट्टीला ओव्हरलॉक करून घ्यायचा आहे. कारण त्यामुळे आपल्याला हे फिटिंग मार्जिनमध्ये गेलेला जो भाग आहे तिथे सुद्धा फिनिशिंगने ओव्हरलॉक दिसतं, म्हणजे कपडा दिसतो आपला व्यवस्थित. आपलं जे काम आहे ते उठून दिसतं आणि त्याचा एक लुक वेगळाच येतो. तुम्ही पाहू शकता माझ्या हातातला ब्लाऊज जो आहे तो अतिशय फिनिशिंगने दिसत आहे. फिटिंग म्हणा किंवा त्याचं ओव्हरलॉक म्हणा पूर्ण असल्यामुळे कुठेही त्याचा कपडा सुटलेला नाही बिना ओव्हरलॉकचा, किंवा कुठे स्किप केलेलं नाही, त्यामुळे त्याचे धागे वगैरे निघत नाहीत आणि तो फाटेपर्यंत ब्लाऊज कितीही जुना हो, इथं आपल्याला धागे वगैरे त्याचे निघून अडकत नाहीत. सो ही गोष्ट तुम्ही जेव्हा बाही लावता, जेव्हा क्रॉसपट्टी लावता, तेव्हा या गोष्टी ओव्हरलॉक करून घेऊ शकता. आणि नंतर जेव्हा तुम्ही फिटिंग करायचं आहे तेव्हा फिटिंग केल्यानंतर मार्जिन तुमचं जे आहे ते फायनल मार्जिन ठेवून थोडंफार जास्त झालं असेल किंवा कमी जास्त झालं असेल तर ते कमी जास्त झालेलं करू शकता, एकसारखं करू शकता आणि मग त्याला ओव्हरलॉक करू शकता. शिवाय याच्यामध्ये अजून एक फायद्याची गोष्ट आपल्या असते, कारण एक ब्लाऊज शिवायला आपण जर तासभर, आता कोणाला तासभर लागेल, कोणाला अर्धा तास लागेल, कोणाला जास्त वेळ करून 1.5 तास सुद्धा लागू शकतो, नवीन असतील तर त्यांना 2 तास लागू शकतात. इतका वेळ तुम्ही एकसारख्या ब्लाऊज शिवायला बसता तेव्हा सुद्धा तुम्हाला कमरेला त्रास होतो. बसून बसून मान अवघडते, कंबर अवघडते, शिवाय गुडघेसुद्धा आपले तेवढे फोल्ड राहतात. तर त्यासाठी आपल्या शरीरासाठी सुद्धा ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे की तुम्ही थोडा वेळ झालं की काहीतरी कारण देऊन उठा. जसं की इथं तुम्ही ओव्हरलॉक करेपर्यंत, बाही जोडेपर्यंत ब्लाऊज शिवलात, तुम्हाला उठायलाच वेळ मिळाला नाही, कारण आपल्याला असतं की बाबा हातातलं ब्लाऊज कंप्लीट झालं की मी पूर्ण शिवून घेते आणि हे ब्लाऊज कंप्लीट झालं की माझं सुद्धा काम पुढे ढकलते, ह्याच्यातून मी मोकळी होते आणि मी पुन्हा उठेल. मध्ये मध्ये उठलं की काम पुढे जात नाही आणि मध्ये मध्ये आपल्याला अडथळे येतात. सो हा विचार सुद्धा आपल्या मनात असतो की पटकन हे ब्लाऊज पूर्ण करते आणि मग उठते. तर असं न करता मध्ये तुम्ही ब्रेक घेत जा, अगदी 5 मिनिटं 10 मिनिटाचा ब्रेक घेत जा. इतकं तुम्हाला शक्य नसेल, जास्त वर्कलोड असेल तर तुम्ही त्या सिच्युएशनमध्ये ॲटलिस्ट तुम्ही ओव्हरलॉक करायपुरतं तरी उठाल ना, तेवढी तुमच्या शरीरांची हालचाल होईल, तेवढं तुम्हाला ब्रेक मिळेल. थोडंसं उठल्यानंतर बॉडी स्ट्रेच करायची, थोडंसं हात वगैरे बॅक साईडला घ्यायचे, आपली मान खाली बघून इथं दुखत असते, थोडीशी तिथे आपल्याला आवडलेली गोष्ट असते, जागा असते, ती थोडी रिलॅक्स करायची आहे. किंवा कंटिन्यू आपण मशीनवरती हात घेऊन घेऊन आपल्याला ते कोपरे हे लॉक झालेले असतात. खूप साऱ्या गोष्टी होतात शिवणकामामुळे. असं नाही की काम केल्याने दुखतं, काम न केल्याने दुखत नाही. ह्याच्यावरती सुद्धा आपला स्पेशल व्हिडिओ आहे, तुम्ही पाहिला नसाल किंवा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच तो व्हिडिओ पहा. कोणतंही काम करा, बसण्याचं काम केलं की दुखायला लागतंच. मग तुम्ही IT वालेसुद्धा बघा एकसारखे बसून जेव्हा लॅपटॉपवरती काम करतात, स्क्रीन बघून बघून त्याच्या डोळ्यांना त्रास होतो, तसं आपल्याला आपलं शिवण बघून बघून आपल्या डोळ्यांना त्रास होऊ शकतो. एकसारखी मान खाली घालून घालून आपण जेव्हा शिवतो तेव्हा आपल्याला हे पाठीचं वगैरे मणका वगैरे थोडासा ताटल्यासारखा वाटतो, अवघडतो. सो यावेळेला तुम्ही जर या गोष्टींसाठी छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण त्याचा फायदा खूप आहे. दिसायला गोष्ट खूप छोटी आहे पण त्याचा फायदा तितकाच आपल्या शरीरासाठी मोठा आहे, हा विचार केला तर आहे, नाहीतर मग काहीच नाही. सो तुम्ही सुद्धा ब्लाऊज ओव्हरलॉक करायच्या वेळेला, म्हणजे जेव्हा क्रॉसपट्टी, बटनपट्टी, हुकपट्टी वगैरे आपण सगळी जोडतो त्यावेळेला फायनल आपण शोल्डर जोडून बाही जोडतो, त्यावेळेला उठायचं आहे. शोल्डरच्या इथे म्हणजे बाहीच्या इथे आपल्याला ओव्हरलॉक करायचं आहे, क्रॉसपट्टीला ओव्हरलॉक करायचं आहे. कटोरी असेल तर तुमच्या ज्या ओव्हरलॉकच्या गोष्टी आहेत त्या तुम्ही तिथं करू शकता फिटिंगच्या अगोदर, आणि त्यानंतर तुम्ही फिटिंग टाकायचं आहे, जेणेकरून तुम्हाला तितका ब्रेक मिळेल, तितके 2-5 मिनिटाचा वेळ तुमचा उठण्यामध्ये, थोडं 2 पावलं चालण्यामध्ये जाईल. त्याच्यामुळे तुमचं आखडलेलं अंग थोडंसं रिलॅक्स होईल, थोडंसं ढिलं पडेल, म्हणजे लूज पडेल आणि तुम्हाला सुद्धा पुढचं काम करायला अजून एनर्जी येईल. झाल्यानंतर तुम्हाला इथे ओव्हरलॉक करायचं आहे. मी 2 स्टेपमध्ये ओव्हरलॉक करते. बाही आणि क्रॉसपट्टीला पहिल्या स्टेपमध्ये ओव्हरलॉक करते आणि फिटिंग झाल्यानंतर फिटिंगला ओव्हरलॉक करते. म्हणजे ओव्हरऑल आपला जो फिटिंगचा मार्जिनचा भाग आहे तो सुद्धा इथे कवर होतो. फिनिशिंगला छान दिसतं, आपलं काम उठून दिसतं, क्लायंटला आपलं काम आवडायला लागतं. आणि या गोष्टींची सवय आपल्याला झाल्यानंतर सुद्धा आपण त्या गोष्टी अगदी काटकोरपणे करतो, कारण आपल्याला त्या गोष्टीमुळे जे फायदे पुढे होतात, जे आपल्या फिनिशिंगमध्ये बदल पडतो, त्याच हळूहळू गोष्टी लक्षात येतात. सो तुम्ही सुद्धा ओव्हरलॉक कधी करायचा हा जर तुमचा डाऊट असेल तर नक्कीच तुमचा या व्हिडिओमध्ये तो डाऊट क्लिअर झाला असेल. सो अजून काही डाऊट असेल तुम्ही कमेंट सेक्शनला विचारू शकता. शक्य असेल तितके मी तुमच्यापर्यंत त्या गोष्टी पोचवायचा प्रयत्न करत असते. चला तर मग अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, इतर ताईंना सुद्धा याचा फायदा होऊ दे. आणि अशा छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चरित्रावरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आहे ती ऑलवरती सेट करा, म्हणजे येणारा व्हिडिओ आहे तो तुम्हाला अपलोड झाल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन येईल आणि तुमच्या वेळेनुसार तुम्ही तो पाहू शकता. सो बाय.